नमस्कार. इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत MH48 या यूट्यूब चॅनलचे संपादक व राजकीय विश्लेषक अनय जोगळेकर. त्यांना आपण भेटून महाराष्ट्रातली जी लोकसभा निवडणुकीतले 5 टप्पे झाले त्या संबंधामध्ये आपण चर्चा करून जाणून घेणार आहोत की ते या निवडणुकीकडे नेमकं कसं पाहतात. अनयजी, आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. आपण राजकीय अभ्यासक आहात, विश्लेषक आहात, अनेक भागांमध्ये जाता, केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात विदेशातही आपण जाऊन आलेले आहात. लोकसभा निवडणुकीमध्ये हे जे 5 टप्पे झाले, तुम्ही महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनी प्रचारामध्ये जे नरेटिव्ह सेट केले होते त्याकडे कसं पाहता? मला असं वाटतं ही निवडणूक आतापर्यंत झालेल्या निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. कदाचित 2019 साली त्याची सुरुवात झाली होती, पण आता एका प्रकारे अशा प्रकारची परिस्थिती परिपक्व झालेली आहे की नॅरेटिव्ह असतो हा निवडणुकात सेट होण्याचे दिवस आता गेले. आता नॅरेटिव्ह 5 वर्ष पूर्ण हा नॅरेटिव्ह हळूहळू आकाराला येतो आणि 5 वर्ष आपण कॅम्पेन मोडमध्ये आहोत. खास करून महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात ज्या घटना झाल्या आणि त्या घटनांकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता, तुमचा राजकीय दृष्टिकोन जसा आहे, ते तुम्हाला ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकार बनवलं, हा भाजपावर अन्याय झाला असे वाटणारं तुम्ही आहात का तुम्ही भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फोडून सरकार बनवलं, अर्थात एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकार बनवलं, तो उद्धव ठाकरेवर अन्याय झाला असं वाटणारे तुम्ही आहात? त्या दृष्टीने तुम्ही या गोष्टीकडे बघू शकता. या निवडणुकांचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या वेळेला निवडणुकांना 2 प्रमुख गोष्टींचा एक पार्श्वभूमी होती. पहिली म्हणजे 2018 साली त्या 18 सालच्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा 3 राज्यांमध्ये पराभव झाला होता, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान. आणि त्यामुळे विरोधी पक्षांना असं वाटू लागलं होतं की आपण 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव करू शकतो, नरेंद्र मोदींचा पराभव करू शकतो, आणि त्या द्वेषाने ते या निवडणुकीमध्ये उतरले होते. आणि त्याचबरोबर साधारणतः फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या ज्या घटना आहेत, पुलवामा इथला दहशतवादी हल्ला आणि त्याच्यानंतर भारताने केलेले एअर स्ट्राईक, आणि त्याच्यामुळे एक राष्ट्रवादाची एक मोठी लाट तेव्हा उसळली होती. त्याची तुलना जर आपण 2024 सालशी केली तर 2023 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचा विजय झाला होता. मध्य प्रदेशमध्ये तर मोठा विजय झाला होता, छत्तीसगडमध्येही मोठा विजय झाला होता. आणि 2024 साली फेब्रुवारीत नाही पण जानेवारीमध्ये अयोध्येत श्री राम मंदिराच्या लोकार्पणाच्या भव्य सोहळ्यामुळे एक त्याचं लाटेत रूपांतर होईल असं वाटलं होतं. आणि या पार्श्वभूमीवर या लोकसभा निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रातही या दोन्ही गोष्टींचा प्रभाव पडणं स्वाभाविक आहे. त्याच्या जोडीला महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात जी काही राजकीय परिस्थिती बदलली, नवीन आघाड्या तयार झाल्या, जुन्या आघाड्या मोडल्या, त्याचाही परिणाम होणार आहे. आणि निसंशय एक फॅक्टर असा आहे की कदाचित त्याच्याबद्दल तुम्ही जास्त अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकाल की ग्रामीण भागात आणि खास करून कृषी प्रधान भागामध्ये एक जो अंडर करंट असू शकतो, जो इथे किंवा प्रमुख वर्तमानपत्रांना आणि टीव्ही चॅनलला शहरात बसून, मुंबई पुण्यामध्ये बसून जो जाणवू शकत नाही, कारण त्यांचे प्रश्न, त्यांची भूमिका वेगळी असते, त्याचा कितपत थोडासा परिणाम झाला तर. पण या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या निवडणुकांकडे आपण बघायला हवं असं मला वाटतं. आपण तुम्ही सांगितलेले मुद्दे हे अतिशय महत्वाचे आहेत. खास करून जो उल्लेख केला की ग्रामीण भागामध्ये नेमके काय विषय आहेत, तर एकतर मुळात शेतकऱ्यांचा प्रश्न हा अतिशय ऐरणीवर आलेला प्रश्न, की खास करून सोयाबीन असेल, कापूस असेल, ह्यांच्या भावामधलं एकदम भाव कमी झालेले, आणि त्यामुळे याचा परिणाम थेट भाजपला भोगावा लागेल अशी एक त्याची चर्चा निवडणुकीच्या काळात होती. पण तुम्ही जो संदर्भ दिला मध्य प्रदेशचा, मध्य प्रदेशमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हाही सोयाबीनचे भाव पडलेले होते. महाराष्ट्रापेक्षा अधिक उत्पादन सोयाबीनचं मध्य प्रदेशात होतं, पण तिकडे काहीही परिणाम झाला नाही. आता इकडचा परिणाम एकदम थेट पराभवात रूपांतर होईल एवढा परिणाम असेल, किंवा तो किती त्याचं प्रमाण काय असेल याचा अंदाज येत नाहीये. पण मी जे म्हणालो ना की यामध्ये महाविकास आघाडीने प्रचारात मांडलेले मुद्दे आणि महायुतीने मांडलेले मुद्दे, या दोन्ही मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता?
यामध्ये महाविकास आघाडीपुरतं बोलायचं झालं तर मला असं वाटतं की काँग्रेसनी या निवडणुकांमध्ये पूर्णपणे शरणागती पत्करली होती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कडे किंवा उद्धव ठाकरेंकडे एका प्रकारे आपलं नेतृत्व सुपूर्त केलं होतं आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी विचारधारेच्या दृष्टीवर पूर्णपणे शरणागती पत्करली होती आणि त्यांनी काँग्रेसची विचारधारा हीच आपली विचारधारा अशा पद्धतीने ही निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनाकडे बघितलं गेलं तर ही गोष्ट नमूद करायची वाटते की त्यांनी पारंपरिक माध्यमांचा कौशल्याने उपयोग करून, जसं तुम्ही म्हणलात की कांद्याच्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, सोयाबीनच्या किंवा अन्य कापसाच्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, शेतीवर खतांवर जीएसटी भरावा लागतोय. म्हणजे खरं तर हा मुद्दा असू शकत नव्हता, पण त्याला एवढ्या हिरिरीने हा मुद्दा बनवण्यात आला की जीएसटी मुळे शेतकऱ्यांना शेती करणं महाग झालंय आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला जे काही मोदी सरकारकडनं अनुदान तुमच्या बँक खात्यात मिळतंय ते खूप तुटपुंज आहे. आणि त्यामुळे एकीकडे हा ग्रामीण मुद्द्यांचा त्याच्यामध्ये भाग होता, दुसरीकडे मराठा आरक्षणाचा निश्चितपणे जरी मनोज जरांगे पाटील या निवडणुकांच्या दरम्यान शांत असले तरी एका प्रकारे आरक्षणाचा मुद्दा खास करून मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये हा त्याचा निश्चित परिणाम होणार आहे. कदाचित त्याचं काउंटर पोलरायझेशन भाजपाच्या बाजूने होऊ शकेल, पण या आरक्षणाचा मुद्दा निश्चितपणे असणार आहे. आणि उद्धव ठाकरेंकडनं सातत्याने माझ्यावर अन्याय झालाय, आमच्यावर अन्याय झालाय, आमचे पक्ष आमच्याकडनं काढून घेतले, चिन्ह काढून घेतले आणि हे सगळं दिल्लीच्या एका मुजोर अशा सर्व शक्तिशाली व्यवस्थेकडनं केलं जातंय, तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जातोय. हे मुद्दे प्रामुख्याने प्रचारासाठी वापरण्यात आले होते आणि महाराष्ट्र लढला आहे आणि महाराष्ट्र लढत राहील अशा प्रकारचा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यासाठी माध्यमांनी त्यांना खूप साथ दिली हे म्हणावं लागेल. एका प्रकारे अजेंडा ठरवण्यातही तुम्ही वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचे अग्रलेख बघितले गेल्या महिनाभराचे, तर महाविकास आघाडीने मांडलेले सगळे मुद्दे गेल्या महिना दीड महिन्यात अग्रलेखांच्या स्वरूपात येऊन गेलेले आहेत. त्याचं किती पर्क्युलेशन झालं, लोकांवर त्याचा किती प्रभाव पडला हा वेगळा विषय, पण हा त्यांचा विषय होता. तर दुसरीकडे भाजपानी आणि महायुतीनी ही निवडणूक पूर्णपणे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढवली. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही, म्हणजे ते शिवसेनेचे नेते असूनही त्यांनी ही निवडणूक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढवली. कशा प्रकारे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अगदी अयोध्येत राम मंदिर बांधण्यापासनं ते कशा प्रकारे 80 कोटी लोकांना वेगवेगळे रेशन त्यांना मिळत आहे, वेगवेगळ्या योजनांची परिपूर्तता, उज्ज्वला योजनेपासून विजेपर्यंत सगळं झालं, संरक्षणाचा विषय बनवला आणि त्याच्यामुळे आजचे दिन नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून पुढे जायचंय. हा मुद्दा, डबल इंजिनचं सरकार, हा मुद्दा पुढे नेण्यात त्यांची भूमिका होती. असे दोन प्रमुख नॅरेटिव्ह मला असे सेट झालेले वाटले. पण शेवटपर्यंत दोन्ही दोन्ही ठिकाणी उमेदवार निवडीपासनं ते रणनीतीपर्यंत अनेक गोंधळ बघायला मिळाले. त्याचा थोडासा याला एक गालबोट लागण्याची दोन्ही बाजूंना शक्यता आहे असं मला वाटतं. तुम्ही खास करून मुंबई पुण्यामध्ये वावरता, शहरी भागामध्ये वावरता. ग्रामीण भागातले मुद्दे वेगळे आहेत, शहरी भागातले मुद्दे वेगळे आहेत. खास करून मुंबईमध्ये म्हणायचं तर रेल्वेचा विकास, रस्त्यांचे विकास असे त्यांचे मुद्दे तिथले वेगळे आहेत. या मुद्द्याकडे तिकडची जनता, मुंबई, पुणे, ठाणे या भागातले लोक कसं बघतात? आणि या विषयामध्ये आणि तुम्ही जो दुसरा मुद्दा मांडला होता तो सहानुभूतीचा, उबाठा आणि शरद पवार याकडे तिकडचे लोक कसं पाहतात? मला असं वाटतं की एक मुंबईचे लोक किंवा पुण्याचे लोक असं त्याच्याकडे विभागणी करणं योग्य होणार नाही. त्यांचे पारंपरिक मतदार किंवा जो जो वर्ग त्याच्यातला, म्हणजे शिवसेनेला मतदान करणारा निम्न मध्यम वर्गीय मराठी माणूस किंवा खास करून जो गिरण गावात, पूर्वीच्या गिरण गावात राहतो किंवा मग अशी जी पॉकेट्स आहेत, मराठी बहुल पॉकेट्स जिथे आहेत तिकडे तो राहणारा वर्ग आहे, त्यांचा दृष्टिकोन बघणं आवश्यक आहे. पण मला असं वाटतं शहरी भागात खास करून मुंबईमध्ये हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे की जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा कशा प्रकारे एक सगळी जी महत्वाचे विकास प्रकल्प आहे आणि त्याच्यामध्ये जपान सरकारच्या पैशांवर चालू असलेले बुलेट ट्रेन प्रकल्प आणि मुंबई मेट्रो 3 प्रकल्प कशा प्रकारे रखडवण्यात आले, नंतर कशा प्रकारे एकूणच काम सगळं महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं खोळंबलं होतं की एका यांनी त्याची प्रगती कमी झाली होती. लॉकडाऊनच्या काळात मुंबईमध्ये कशा प्रकारे एकदा कोविडचा धोका कमी झाल्यानंतरही लॉकडाऊन करण्यात आला होता आणि कशा प्रकारे घोटाळे झाले, या या गोष्टी मुंबईची जनता आणि खास करून अमराठी वर्ग मुंबईतला आहे की ज्यांना एका प्रकारे या सगळ्या कोविडच्या काळात किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना
जे सगळे सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन, पालघर मधल्या साधूंचा हत्याकांड, अन्य परप्रांतीय लोकांना, मग ते कंगना राणावत असो किंवा मग कोणी नौसेनेचे अधिकारी असो, त्यांना झालेली मारहाण आहे, अर्णव गोस्वामीला झालेली अटक आहे, ह्या मुद्द्यांचा एक खोलवर परिणाम झाला असं मला वाटतं. विकासाचे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये खास करून समृद्धी महामार्ग असेल किंवा हे जे दोन मोठे प्रकल्प मुंबईने गेल्या 3-4 महिन्यात बघितले, कोस्टल रोड जो गेली 10 वर्ष त्याचं काम चालू होतं, आणि दुसरा प्रकल्प म्हणजे एक पारबंदर सेतू प्रकल्प, जो म्हणजे देशातला सगळ्यात मोठा समुद्र पूल जो मुंबईत ज्याचं लोकार्पण झालं, या गोष्टींचा प्रचारात फारसा वापर झाला नसला तरी लोकांना एवढं समजतं की अशा प्रकारचे जर गोष्टी पुढे जायला हव्या असतील, वेगाने पुढे जायला हव्या असतील, रेल्वेचा जो विकास होताना बघितला, जरी तो निवडणुकीचा मुद्दा नसला, वंदे भारत असेल किंवा रेल्वे स्टेशनवरची स्वच्छता असेल, मोठे पूल म्हणजे या सगळ्याचा परिणाम शहरी भागात होईल असं मला वाटतं. तो पर्कोलेट झालेला विषय आहे, त्याचा प्रचारात फारसा वापर झाला नसला तरी. बघा, आता या निवडणुकीमध्ये महायुतीने 45 पारचा नारा दिला होता. तर उद्धव ठाकरे असं म्हणत होते की 48च्या 48 जागा आम्हालाच मिळणार. काँग्रेसची मंडळी म्हणत होती की 2 जागा फार तर महायुतीला जातील, 46 जागा आम्हाला मिळतील. तर शरद पवार असं म्हणत होते की साधारणपणे 35 ते 38 जागा ह्या महाविकास आघाडीला मिळतील. आता ह्या दावे प्रतिदाव्यांकडे तुम्ही कसं पाहता? मला असं वाटतं तुम्ही निवडणुकांकडे कशा दृष्टीने बघता त्याच्यावर हे अवलंबून आहे. तुम्ही मतदारांना एक एक वर्ग समजून, म्हणजे मुस्लिम या पक्षाला मतदान करतील, दलित या पक्षाला मतदान करतील, मराठी माणसं या पक्षाला मतदान करतील, अशी जर गोळाबेरीज केली सीट निहाय, तर मग तुमचे निष्कर्ष वेगळे येऊ शकतात. आणि जर तुम्ही एक ट्रेंड बघता, म्हणजे देशात असलेला ट्रेंड, जगात असलेला ट्रेंड तो बघता, त्या ट्रेंडच्या प्रभावाखाली लोकांनी मतदान केलं तर तुम्हाला एक वेगळी आकडेवारी मिळू शकते. हे जे महाविकास आघाडीचे जे गणित आहे, म्हणजे आता मी थोड्या वेळापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची मुलाखत बघितली आणि त्यांनी तर म्हणजे एका श्वासात दोन्ही गोष्टी सांगून टाकल्या की कशा प्रकारे सरकारने यावेळेला निवडणुकांमध्ये गोंधळ केलाय, निवडणूक आयोगाने मतदानाची आकडेवारी जाहीर करायला वेळ लावून त्याच्यात मॅनिप्युलेशन केलंय. पण त्याच्या आधीच्या वाक्यात त्यांनी सांगितलेलं 40 जागा आम्हाला सहज मिळतील. म्हणजे या परस्पर विरोधी वाटणाऱ्या दोन गोष्टी आहेत, पण एकाच श्वासात त्यांनी या दोन्ही गोष्टी सांगून टाकल्या. पण तसं बघायला गेलं म्हणजे तर शिवसेनेचं जे कॅल्क्युलेशन आहे किंवा राष्ट्रवादीचं जे कॅल्क्युलेशन आहे, ते या गृहीतकावर आधारित आहे की मतदारांना ज्या काही गोष्टी महाराष्ट्रात झालेल्या आहेत, पक्ष फोडण्याची जी घटना झालेली आहे, आणि त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्राचं राजकारण हे सुसंस्कृत राजकारण होतं. महाराष्ट्राचं राजकारण हे आतापर्यंत म्हणजे प्रत्येकाने एकमेकाला सांभाळून घ्यावं असं राजकारण होतं. आणि त्या राजकारणात जेव्हा तुम्ही एखाद 2 राजकीय पक्ष संपवण्याचे किंवा तेथे नेतृत्व बदलण्याचे प्रयत्न करतात, हे लोकांना आवडणार नाही. आणि या आधारावर, या रागावर लोक बाहेर येऊन मतदान करतील, या गृहीतकावर त्यांचे आकडे आहेत. भाजपा आणि मित्र पक्षांचे महायुतीचा अंदाज आहे, कारण त्याला गेल्या 2 निवडणुकांचा एक अनुभव आहे. म्हणजे तुम्ही जर पारंपरिक मतं जर बघितली भाजपाची आणि शिवसेनेची, 2009 सालच्या निवडणुकीत याच शिवसेनेला 171 जागा लढून जेमतेम 44 का 45 जागा विधानसभेत मिळाल्या होत्या. ही त्याची ताकद खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातली होती. आणि 2014च्या लाटेत स्वबळावर लढून शिवसेनेला 62 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे धरून चाला शिवसेनेच्या किंवा अगदी शिवसेनेची सगळीच्या सगळी मतं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बाजूने गेली, तरी त्यांची ताकद ही महाराष्ट्रातल्या विधानसभेत 60-62 जागा जिंकण्याची आहे. आणि त्यामुळे हे जे आकडे सांगतायत 45 जागा मिळतील, 46 जागा मिळतील, ते व्यावहारिक नाहीयेत. मला असं वाटतं की जो ट्रेंड आहे 2014 आणि 19चा, तो कायम राहील असं मला वाटतंय. फक्त एक ज्याला ब्लाइंड स्पॉट आपण म्हणू शकतो की एखादी गोष्ट आपल्या नजरेतनं चुकली आणि त्याचा कदाचित फटका बसला, तो बसेलच असं सांगता येत नाही. पण त्याच्या मागे 2 फॅक्टर मला थोडेसे काळजीचे वाटतात. ते म्हणजे खास करून शिवसेनेनी, जे एकनाथ शिंदेच्या पक्षाने ज्या प्रकारे उमेदवार जाहीर करायला विलंब केला आणि उबाठा गटाने उमेदवार तुलनेने आधी जाहीर केले होते, तर त्याचा थोडासा फटका खास करून म्हणजे हा जुगार आहे. म्हणजे मुंबईतल्या जागांवर यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर ज्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणावर आरोप झाले आणि भाजपाने आरोप केले, त्यांनाच महायुतीचा उमेदवार करणं, यामुळे काही परिणाम होईल का, हा हा जुगार त्यांनी खेळला. पण त्याच्या मागे काहीतरी कॅल्क्युलेशन, असे असे जर काही निर्णय अंगलट आले तर मग मला असं वाटतं 5-6 जागा कमी होऊ शकतील. म्हणजे माझ्या दृष्टीने कॉन्झर्वेटिव्ह साईड महायुतीला साधारणतः 34-35 जागा मिळतील. आणि जर
अपेक्षेपेक्षा असं असं काही घडलं नाही तर 41 42 43 जागा मिळायला हरकत नाही. पण हे हे या या गोष्टी याच्यामध्ये निर्णायक ठरू शकतील. याच्यातले उमेदवार निवड आणि जागा वाटपात जो विलंब झाला त्याचा एक फटका बसू शकतो. अनयजी, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. धन्यवाद. दर्शको, धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा. छान झालं, एकदम मस्त. मी स्वतः 10 दिवस याला होतो. पण म्हणजे थांबवलं रेकॉर्डिंग म्हणजे हा, तर काही अडचण नाही, ऑन ते कट रेकॉर्डिंग करता येते. सांगायला. हा. नाही नाही, ऑन रेकॉर्ड सांगायला याच्यात काही हरकत नाहीये. मला जो एक चिंतेचा भाग वाटतो याच्यातला, निवडणुकीचा पॅटर्न बदललाय. होय. म्हणजे पूर्वी जी 2009, 4, 9 या सगळ्या निवडणुका होत्या ना, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या. खरंय. आता कार्यकर्ता हा विषय सगळ्या पक्षात संपलेला आहे. संपरेला आता संपरेला. तुम्ही एजन्सी भाड्याने घेऊन लोकांना पगारावर ठेवून कामं करायचं आणि त्यामुळे या निवडणुकीत म्हणजे सगळं सूत्र बहुतेक मोदी आणि शहांच्याच हातात, म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांच्या हातात काही नव्हतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे जो एक राजकीय व्यवस्थेतला जो एक कार्यकर्ता असतो, म्हणजे हम्म. 3 स्तर असतात. एक वरच्या खरंय. लेवलला 100, 200, 500 नेते असतात, जे खासदार किंवा मंत्री असतात. त्याच्या खालचा जो एक 50,000, 1,00,000 लोकांचा वर्ग असतो, जो निवडणुकीत राबत असतो किंवा निवडणुकीशी संबंधित पत्रकारिता अशा सगळ्या, त्याला बऱ्यापैकी बायपास करण्यात या निवडणुकीत हे मिळालंय. म्हणजे डायरेक्ट खरं. आता जर या आणि त्यामुळे त्याला वाटतं की अरे माझा याच्यात कुठे सहभाग नव्हता, याचा नक्की फटका आपल्या पक्षाला बसणार, कारण मी नव्हतो याच्यात. आणि त्यामुळे हा मी किती किती महत्वाचा ठरू शकतो. पण ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे या निवडणुकात अगदी भाजपच्या कोणालाही विचारलं तर होय. कोणाला काही म्हणजे इथल्या म्हणजे जी माझी अपेक्षा हे होती, कारण मी दर निवडणुकात महिनाभर सुट्टी घेऊन प्रदेश कार्यालयात की असं काहीतरी काम होय. करतो. होय. यावेळेला कोणाकडे काही कामच नव्हतं. होय. म्हणजे अगदी कोणाला मोदींच्या रॅलीला जायचंय तर त्याला विचारलं कोण व्यवस्था करतंय का निर्णयाची, नाही असं काही पास मिळू शकतात पण असं कोणी तुम्हाला ठाण्याहून कल्याणला सभेला घेऊन जायची व्यवस्था आहे वगैरे असं काही नव्हतं. बरोबर. आणि त्यामुळे अशी जेव्हा थोडीशी उदासीनता असेल तेव्हा कितपत फटका बसू शकेल त्याचा एक म्हणजे खरंय. तो खरंय. एक म्हणजे आणि दुसरी गोष्ट मला जाणवली ती म्हणजे मोदी 1 आणि मोदी 2 याच्यामध्ये, म्हणजे मोदी 1 मध्ये जे हे होतं, म्हणजे मोदींचं जे मंत्रिमंडळ होतं हम्म. त्याच्यामध्ये अरुण जेटली, सुषमा स्वराज, नंतर व्यंकय्या नायडू होते, अनंत कुमार होते, पर्रीकर होते, सगळे जे दिग्गज होते, गडकरी होते, म्हणजे त्या सगळ्यांची रिप्लेसमेंट झाली आहे. त्याच्यातला एकही राजकीय नेता नाहीये. होय. सगळे आयपीएस, अधिकारी. आयएएस येस, ऑफिसर येस. किंवा, आणि तशीच गोष्ट महाराष्ट्रातही झाली. म्हणजे होय. एक प्रेसिडेन्शियल सिस्टीम, डी फॅक्टो प्रेसिडेन्शियल सिस्टीमकडे आपण जातोय. अनेक लोकांना ते आवडू शकतं कारण माझ्या ज्या विभागाचं काम ते करतायत त्याचं चांगलं काम, म्हणजे जयशंकर यांनी चांगलं काम केलं, ते हम्म. मला सुषमा स्वराजपेक्षा जयशंकर बद्दल आदर अधिक वाटायला कारणीभूत ठरू शकतं. जरी जयशंकर 5 वर्षापूर्वी 90% लोकांना कोण जयशंकर हे माहितीही नव्हतं तरी. बरोबर. आता ते घराघरात चर्चेचा विषय झाले किंवा अश्विनी वैष्णव घराघरात माहितीचा विषय झाले. पण दुसरीकडे एक त्याचा असा फॅक्टर असू शकतो की लोकांना नुसता आपला पक्ष नकोय, तर माझ्या जातीचा उमेदवार जो किंवा मंत्री आहे तो एक नेतृत्व गुण असलेला किंवा तो एक म्हणजे काय म्हणतात, तो त्या टॉप रिंग मध्ये हा. असलेला येस, हवाय. येस. आता कसं झालंय, तुम्ही जातीनुसार, प्रांतानुसार मंत्रिपद देता, सीट देता. पण ज्याला तुम्ही सीट मंत्री करता तो माणूस एकदमच हे असला, होय. दुबळा असला, तर लोकांना ते आवडत नाही, की लोकांना वाटतं की माझं प्रतिनिधित्व, म्हणजे मोदी हो. माझं प्रतिनिधित्व करतातच. पण त्याच्याबरोबर माझं जो प्रतिनिधित्व करतो, माझ्या जातीचं प्रतिनिधित्व करतो, माझ्या प्रांताचं जो प्रतिनिधित्व करतो, तो जर एकदमच किरकोळ असला, तर एक जी खरं. उदासीनता येते की काय म्हणजे याच्यात माझं काही म्हणजे तर त्याचा एक पण हे म्हणजे निवडणुकांनंतर त्याचं खरंय. विश्लेषण करणं योग्य ठरेल त्या फॅक्टरचं. खरंय. होय. हा. येस सर. आणि दुसरं दुसरं ज्या यांनी म्हणजे म्हणजे आता हे युट्यूबर म्हणून ही तक्रार आहे, म्हणजे ती तक्रार तेव्हाही गोव्यात असताना आपण केलेली, बस. त्याचं काही हे होय. झालं नाही. पण ज्या पद्धतीने भाजप आणि महायुतींनी कन्व्हेन्शनल मीडियालाच सगळं होय. सेंट्रिक ठेवून हे केलं आणि ते एकाने दिसत होतं. म्हणजे तुम्ही आज मुंबई तक वरची किंवा TV9 मराठीवरची उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचे व्ह्यू बघा आणि फडणवीसांच्या मुलाखतीचे व्ह्यू बघा. बरोबर. कारण ऑलरेडी लोकांचं डिव्हिजन झाली असल्यामुळे म्हणजे या चॅनलवर
म्हणजे उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांच्या ह्याला जो प्रतिसाद आहे तेवढा भाजपच्या ह्याला नाहीये. नाहीच नव्हता कारण खरंय. लोकांनी ते बघणं थांबवलंय, म्हणजे एका प्रकारे या सगळ्या गोष्टी येतात. तर त्यामुळे ते जर त्याची रणनीती अजून जर हे केली नसेल, याच सगळ्या लोकांना यांचं जर एंटरटेन करणं म्हणजे ही एक खरंय. आपल्याला मिळालं नाही म्हणून ही तक्रार असू शकते आणि कदाचित हा जेन्युइन फीडबॅकही असू खरंय शकतो. खरंय खरंय. पण तो त्यातला भाग आहे आणि त्याचा कदाचित त्याचा लोकसभेपेक्षा विधानसभेला मोठा हे बसू नाही शकेल, आता कारण ते लोकसभेला जरा मोदींच्या हे नावात करायला लागेल बरोबर. हं? चला.